विठ्ठल 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 विठ्ठली करुणाज ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु सकाराम महाराज की जगद्गुरु शंकराचार्य महाराज की गंगा मैया की अवधूत चित्तर श्री गुरुदेव दत्त सद्गुरु संत बाळोबा महाराज की जय। प्राप्त स्थळी प्राप्त समयी भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला धन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आणि खऱ्या अर्थानं दत्त जन्माच्या प्रसंगाला अनुसरून असणारा दत्त जन्माची महती सांगणारा नवे पर्वकाळ सांगणारा अत्यंत गोड अभंग शिवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल पडलं की कोणत्याही कामण्याविषयी भगवंताची भक्ती करतो त्याला निष्काम भक्त म्हणतात। आपण सगळी बसलेली मंडळी माझ्यासहित आपण सकाम भक्त आहोत का? ज्यावेळेस आपण भगवंताकडे जातो ना त्यावेळेस काहीतरी काम घेऊन जात असतो। इथं येणारी सगळीच मंडळी भगवान दत्तात्रयाच्या दर्शनासाठी येत नाहीत। दत्तात्रय आपल्याला पावावे तर पुढल्या वर्षी त्याचं फळ प्राप्त व्हावं याच्याकरता येतात। मी थोडस बाळूमामांची भक्ती करतो, थोडीशी करतो जेवढे मला जुळेल असे। लोकांचा गोड गैरसमज आहे की बुवाला काहीतरी कळतं, काय बुवाला काहीतरी कळतं। कसं आहे, जगाचं दुःख कळण्या एवढं आपलं दुःख संपलेलं नाही। मला तुम्ही सांगा, जर मला जगाचं कळत असतं तर दिवसात 3 तारखा मी बसवलेच नसत्या। जगा माणसा सारे दिसायला तुमच्या आमच्यासारखे, पण त्यांचा देवाबरोबरचा संवाद जर ऐकला तर माणसाच्या अंगावर शहारे उभे राहतात। एवढी मोठी ताकद। माझा विषय संपला, कारण की मी दादांकरता सांगितलं की त्यांनी मला गेल्या वर्षी शब्द दिला होता। 1 वर्षापूर्वीच माणसं काल काय खाल्लं हे लोकांच्या लक्षात राहत नाही। आतापर्यंत काय वैराग्य प्राप्त होतं हे भारत देश, भारत भूमी अनेक विविध अंगानं नटलेली आहे, विविध संस्कृतीनं नटलेली आहे। त्यामध्ये एक अत्यंत उच्चतम कोटीचं शिखर म्हणजे या भारत भूमीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट सापडणारी ती पतिव्रता। ऐकला शब्द माझा माई मौल्यानो? काय मी सांगितलं? कोण सापडतं? कोण? पती व्रता नाही, पतिव्रता। पतिव्रता, पतिव्रता म्हणजे कोण? पतीची मता अनुसरून पतिव्रता। जी नवऱ्याच्या म्हणण्यानं चालते तिला म्हणायचं पतिव्रता। पण त्या पतिव्रतेचा असलेला हा देश आणि त्या देशामध्ये घडलेली क्रांती म्हणजे भगवान दत्तात्रयांचा जन्म। विठ्ठल भगवान दत्तात्रयांचा जन्म का झाला याच्या पाठीमागची जी पूर्वपीठिका आहे ती आत्ताशी मांडायला सुरुवात करतो। आपल्याला बरोबर 12 पर्यंत पोहोचायचे। 12 पर्यंत पोहोचत असताना खऱ्या अर्थानं पतिव्रता धर्म फार श्रेष्ठ आहे, फार श्रेष्ठ आहे। कोण पतिव्रता धर्म पाळू शकतो? कोण पाळू शकतं पतिव्रता धर्म? कोण पाळू शकतं? म्हणा ना, जिचं लग्न झालंय ती म्हणा कोण? जिचं लग्न झालंय ते पतिव्रता धर्म पाळू शकते, कारण की पती असल्याशिवाय तिला पतिव्रता होता येत नाही। मग त्याच्या अगोदर लग्न करावं लागतं। अनेक पतिव्रता आहेत या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू महापुराणामध्ये एक गोष्ट अशी आहे, हो, देवाचं नाव घेतल्यानंतर पवित्र होता येतं, तसं पतिव्रतेचं नाव घेतलं की माणूस पवित्र होतो। अशा अनेक पतिव्रता आहेत। त्यामध्ये अनुसूया, बरोबर, ती अनुसूया पतिव्रता अशी होती, एवढा धर्म पतिनिष्ठ होती की पतीच्या मताला अनुसरून चालणारी होती।
अनेक उदाहरणं येतात पतिव्रतेच्या ह्याच्यात. त्यामध्ये एक जालिंदर आणि वृंदा नावाच्या एका पतिव्रतेचं फार मोठं इतिहासामध्ये असलेलं उदाहरण आहे. भगवान शिवशंकराचं आणि जालिंदराचं युद्ध चालू होतं. एवढं घनदाट युद्ध चालू होतं. जालिंदर काय हरायला तयार नव्हता. का हरायला तयार नव्हता तर त्याच्या पाठीमाग त्याच्या पत्नीचं म्हणजे वृंदेचं पुण्य फार मोठं होतं. ती एवढी मोठी पतिव्रता होती की तिच्या पुण्यामुळं जालिंदर मरला जात नव्हता. आता काय करावं. भगवान शिवशंकरांनी हो युद्ध करत करत भगवान विष्णूची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर भगवान विष्णू प्रकट झाले आणि विचारलं काय अडचण आहे. त्यांनी सांगितलं जालिंदर काय हराय तयार नाही. मग काही उपाय करा पण जालिंदर मरला पाहिजे. मग भगवान विष्णूंनी जालिंदराचं रूप धारण केलं आणि वृंदेच्या दारात आले आणि वृंदेला आवाज दिला. वृंदा ही पतिव्रता होती. तिला वाटलं माझा पती दारात आलाय, युद्धावरून आलाय, म्हणून रणांगणावरून आलेल्या पतीला ओवळण्याकरता वृंदा दारामध्ये गेली. ओवळलं, घरात घेऊन गेली, तांब्यावरून पाणी दिला आणि त्याच्या मांडीवरती बसली. आणि जशी मांडीवरती बसली तसं भगवान शंकराने बाण सोडला आणि जालिंदराचं मुंडकं छाटलं. कारण की त्या ठिकाणी तिचं पुण्य कमी झालं आणि जालिंदर मरण पावला. जालिंदर मरण पावल्यानंतर त्यांचा जो सेनापती होता तो शिर घेऊन दारात उभा राहिला. वृंदेला आवाज दिला, माता बाहेर या, आपल्या जालिंदराचा वध झाला. आणि तेवढं ऐकल्याबरोबर तिच्या लक्षात आलं अरे मांडीवर बसलेला कोण आहे. मग भगवंतानं जालिंदराचं स्वरूप सोडलं आणि मूळ स्वरूपात आले. मूळ स्वरूपात आले आणि मूळ स्वरूपात आल्यानंतर महाराज वृंदा म्हणली देवा मी तुमची मुलगी आहे आणि तुम्ही मुलगीला मारण्याकरता प्रयत्न केला. का प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं पर्याय नव्हता. तुझं पुण्य एवढं उदयाला आलं होतं की देवादिकांवर संकट आलं होतं. मग आता काय करायचं. तिनं देवांना शाप दिला. देवा तुझ्यामुळं मला माझ्या नवऱ्याचा वियोग सहन करावा लागला. तुझा वियोग सहन करावा लागेल. रामाचा वनवास आहे. विचार करा. एका पतिव्रतेनं शाप दिला. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. कशावर सत्ता आहे. देवावर सत्ता आहे. आणि त्याच ठिकाणी कापरासारखी वृंदा पेटली आणि पेटल्यानंतर तिची राख खाली पडली आणि त्यातनं 3 झाडं उगवली. एक झाड उगवलं तुळशीच, एक झाड उगवलं बेलाचं. बेलाचं झाड भगवान शंकराने घेतलं हो आणि तुळशीचं झाड भगवान विष्णूने घेतलं. माझा दृष्टांत संपला. आणि त्या पद्धतीनं पतिव्रतेची सत्ता फार मोठी, फार एवढं ताकद तिची आहे पतिव्रतेची. बोलू नका आपापसात. त्या पतिव्रतेनं ठरवलं ना तर कोणतीही गोष्ट करू शकते. आता शास्त्रामध्ये 2-3 प्रकारच्या पतिव्रता आल्या आहेत. शास्त्रामध्ये 2-3 प्रकारच्या काका पतिव्रता आहेत. त्यामध्ये न सांगता काम करणारी एक पतिव्रता, एक सांगितल्याबरोबर काम करणारी पतिव्रता, आणि तिसरी सांगून सुद्धा ऐकत नाही ती पतिव्रता. आता मी 3 प्रकार तुमच्या समोर मांडतोय आणि त्या 3 प्रकारात आपण कुठल्या गटात कॅटेगरीत बसतो हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. सांगू का. ऐकायचं आहे तुम्हाला. ऐकायचे आहे का. मला चिंतन मांडायचे. ऐका. तुम्ही थोडंसं कान तयार ठेवा. तुम्हाला चांगलं देतो. हो. पहिली न सांगता काम करणारी. 4 वाजता मालक उठले आणि उठून डोळं चोळत होते आणि त्यांच्या मनात आलं आता उठावं, तांब्याभरून पाणी मिळावा. तांब्याभरून पाणी मिळाल्यानंतर तोंड धुईल.
तोंड धुतल्यानंतर बाहेर येईल, हातात टॉवेल मिळेल, टॉवेल मिळाल्यानंतर तोंड पुशील, बेडवर बसेल आणि बसल्यानंतर चहाचा कप हातात येईल आणि चहाचा कप हातात आल्यानंतर चहा पिईल आणि चहा पिल्यानंतर पान तोंडात टाकेल आणि रानात फेरफटका मारायला जाईल. असं ह्याच्या मनात आलं आणि मनात आल्याबरोबर बायकोनं तांब्या हातात आणून दिला. अगं मी आता तुला म्हणणारच होतो, नाही घ्या या तोंड धुवून या. तोंड धुवून बाथरूम मधनं बाहेर आला, बाहेर येतोयच तो, त्याच्या हातात टॉवेल दिला. याला वाटलं काय बायको आहे, वा वा वा. तिनं तोंड पुसलं आणि बेडवर बसतोय ना बसतोय तोवर चहाचा कप आला. चहाचा कप दिला, दिल्यानंतर चहाचा कप खाली ठेवणार एवढ्यात ती पळत आली आणि हातातला कप घेऊन आत गेली आणि कप हातातनं ठेवला आणि ह्याच्या मनात आलं आता पान खावं. एवढं मनात आलं तर तिनं पानाचा डबा घेऊन आली आणि पान कातरून पानाला चुना लावून पान तयार करून त्याच्या हातात दिलं. पतीची माता अनुसरवणी पतिव्रता. महाराज त्याला बरं वाटलं. हा झाला नंबर 1. नंबर 2 कोणता? पतिव्रतेचा नंबर 2. नंबर काय? पती उठला, त्याच्या मनात आलं की आता चहा प्यावा, तोंड धुवावं. तोंड धुण्याकरता आवाज दिला, ऐकलं का? तांब्या भरून पाणी देतेस का? एवढं म्हणल्याबरोबर तिनं कोणताही विचार करायचा नाही. दिवसभर काम करत होते, 4 वाजता जेवायला बसले होते, हातात घास होता, तो घास हातातला तोंडात न टाकता ताटात टाकला, हात पदरानं पुसला, तांब्या भरून घेतला आणि नेऊन दिला. म्हणली नाही सकाळपासून काम करते, एवढा वेळ झाला, आता शिक जेवाय बसली, काही बोलली नाही. तांब्या नेऊन दिला. तांब्या ठेवून हात तोंड धुवून आला, अगं टॉवेल कुठं आहे? लगेच टॉवेल हातात नेऊन दिला. टॉवेल दिल्यानंतर परत तो बाहेर आला, अगं चहा करतेस का? चहा करून दिला. चहा करून दिल्यानंतर कप बशी ने म्हणल्याबरोबर नेलं. पान कुठं आहे? पान आणून दिलं. पान तयार करून दे. पान तयार करून दिलं. पान खाल्लं आणि फिरायला गेला. प्रकार 2. सांगितल्यानंतर ऐकते, न सांगता ऐकते, सांगितल्यानंतर ऐकते. 2 आणि 3 प्रकार सांगून सुद्धा ऐकत नाही. आता हे सांगूच का? हा प्रकार सांगू का? हा काय गात्यातला नाही, हा माझ्या मात्यातला. पण हा सुंदर आहे, सांगू? गडी म्हणतात सांगाच, 501 जाताना देतो, पण एवढा प्रकार सांगूनच जा. ऐका, हे न उठावं आणि उठल्यानंतर आवाज द्या, ओ ऐकलं का? तांब्या भरून पाणी आणता का? एवढंच म्हणला आणि बिचारी किचन मधनं आत आली, पदूर खावला. हो हो, त्याच्यासाठीच माझा जन्म झाला. हा, लाज वाटते का? सकाळपासून राबती, मला काय 4 हात येतं का? आता कुठं तर जेवाय बसली होती तर पाणी आणलाय आणि 4ला उठलाय. हा हो, मला 16 वर्षापूर्वी डॉक्टर बघायला आला होता, वकील बघायला आला होता, कलेक्टर बघायला आला होता. चटात गाला 2 हाणून घेतल्या, म्हणला तांब्या भरून पाणी मागितली, ही चुकी झाली. हिनं 16 वर्षापूर्वीचं काढलं, कोण बघायला आला होता? काय सांगावं महाराज, अशा अक्षरशः त्याला एवढा वैताग आला. पण तेवढ्यात नव्हे, तिनं तांब्या भरून आणून दिला आणि तिकडून बाथरूम मधनं बाहेर येता म्हणला, टॉवेल कुठं आहे ग? हा, डोळं फुटलं वय, हे पुढं वर न्यू टॉवेल दिसत नाही का? आता काय सांगाय, गडी गार झाला. गाड्याला कापरं फुटलं होतं, तसाच टॉवेल घेतला, तोंड पुसलं आणि तोंड पुसून परत बेडवर बसला आणि म्हणला, होय ग, काय म्हणताय? नव चहा केला असता कपभर. हा, काय तोंड आहे का? नगरपालिकेची घंटा गाडी आहे? हा, आता जेवून झोपला नाही तो लगेच उठला की चहा पाहिजे. हा, माणूस आहे का? आता काय करावं? केला चहा कसा तरी. चहा केला, दिली बडीशाप पान देते का आणून? हा हो हो, पान देते आणून. बघा, आपापलं कुठून आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो, आपापलं आत्मचिंतन करा. विठ्ठल आत्मचिंतन करा. बाबा, आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो? हे पतिव्रतेचा नियम आहे. ज्याला पतिव्रता व्हायची आहे, तिची नुसती पतीवर सत्ता नाही, देवावर सत्ता चालते, या वायुमंडळावर सत्ता तिची चालते. आणि अशी आमची अनुसया माता, तिची एवढं सामर्थ्य की
तिच्या त्या पतिव्रतेच्या सामर्थ्यानं सकाळी सकाळी पेरलेली साळी संध्याकाळी त्याचा भात होत होता. पुराणात वर्णन आहे याचं. सकाळी आता आमचं गुरुकुल आहे तसं त्यांचं बी गुरुकुल होतं, त्यांच्याकडे विद्यार्थी शिकायला होते आणि त्या विद्यार्थ्यांकडनं सकाळी उठावं, रान खाणून घ्यावं, खाणून घेतल्यानंतर 11 साडे 11 वाजता साळी इसकाटावी, पाणी मारावं, 12-1 वाजता साळी अशी लोंबकाळायची, 4 वाजता साळी कापायची, 5 वाजता बडवायची आणि 6 वाजता दळायची. मग त्याची तूस काढायची आणि 7ला भात शिजवायचा. पतिव्रतेचं सामर्थ्य होतं तिच्या. आणि हा पतिव्रत्याचं सामर्थ्य नारदानी पाहिलं. बरं, आता नारद जिथं गेलं ते तिथं काय सरळच चाललंय असं काय वाटत. नारदाने आत्री मुनीच्या आश्रमावर फेरफटका मारला. नारद डायरेक्ट तिथनं हल्लन वैकुंठात. वैकुंठात गेल्यानंतर तिथं बरीच भगवंताची मंडळी होती आणि भगवंताचं भजन चाललं होतं. हरिशरणम हरिशरणम, देवाला शरण येत होते. त्यांनी विचारलं माता कुठं आहेत? आत बसलेले आहेत. आत गेल्यानंतर म्हणले अलभ्यलाभ अलभ्यलाभ. नारद महर्षी कशी काय वाट चुकला तुम्ही? काल आमच्याकडं? काय नाही म्हणले, गेलो होतो मृत्यू लोकात फिरायला. हो, एका मुनीचा आश्रम बघितला. कोण? आत्री ऋषींचा. बर बर, मग काय नाही त्यांची पत्नी? काय सामर्थ्य तिचं? काय तेच, काय पवित्र, हो काय पतिव्रता, हो आमच्यापेक्षा श्रेष्ठ. तुम्ही काय घेऊन बसला? तुमच्यापेक्षा 10 पटीनं श्रेष्ठ आहे. सकाळी तांदूळ पेरावा, संध्याकाळी त्याचा भात खावा, एवढं तिच्या पतिव्रत्याचं सामर्थ्य. लक्ष्मीला थोडासा अहंकार म्हणजे असं होऊच शकत नाही. आमच्या तिघीसारखी पतिव्रता श्रेष्ठ या जगात कोणच नाही. हो नाही, माझ्या माहितीनुसार इथं बसलेल्या पैकी आत्री आणि अनुसूया यांना किती मुलं? आत्री आणि अनुसूयांना मुलं किती? मुलं किती? तुला कशाला आणलाय? दादाने तुला कशासाठी आणलाय? हे सांगायसाठीच आणलाय ना. मग तुझं तू सांग, आम्ही ऐकायचं काम करतो. हा, ह्याच्यासाठी आणलंय वे मला. त्यांना मुलं किती माहिती आहे का? पोथी वाचणारी मंडळी असली तर सांगा बाबा. तुमच्या मार्गदर्शनाखाली मी चालतो. 3 मुलं. किती नाव? मुलं. आता ऐका, एवढं तेवढं वहीच्या पहिल्या पानावर नावं लिहून ठेवा. पुढच्या वर्षी एखादा बुवा कीर्तनाला आला आणि त्यानं जर विचारलं तर त्याला हे सांगा, बुवा हे नाव नाही, आत्री अनुसूयाच्या मुलाची 3 नाव आहेत. त्यात एक मुलगा आहे चंद्र, दुसरा आहे दुर्वास आणि तिसरा आहे दत्तात्रेय. किती वर्ष झालं दत्त जयंतीचं कीर्तन आहे? होय, कुणाला माहित होतं? हात वर करा. त्याला 1 रुपया बक्षीस देतो, दादाने दिला तर. लय झाला, सांगता येणार नाही. पण 3 मुलं, दुर्वास, चंद्र आणि भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रयाचा जन्म कसा हे पुढे सांगतो, पण दुर्वासाचा कसा आहे का? दुर्वास मुलगा जन्माला आला, त्याचं दुर्वास नाव नव्हतं बरं का. दुर्वास नाव नव्हतं. दुर्वास ऐकलं की लोकांना दिंडीच आठवते बघा. ज्ञानोबा तुकोबारायांचा 60,000 लोक संघ, 60,000 शिष्याचा परिवार. पण जे लहान असताना ही पतिव्रता माता, आणि तिनं काय करावं? आपल्या पत्नीची सेवा करावी. आणि हे दुर्वास असं खुडील होतं जसं काय आमचा कुणालच. काय माग लक्ष आहे तुझं? मला माहित होतं तू माग मागणार आहे, म्हणून तुझ्या आणलं बारी विठाल. ठरलेल्या नियमाप्रमाणे मी चलतो. दुर्वास का? दुर्वास आईची सेवा करावी, पतीची सेवा करावी अनुसूया मातानं. आणि हे काय करायचं? जायचं आणि तिची केस वाढायची. बरं, केस वाढल्यामुळे ते पाय दाबत असायचे. आणि पाय दाबताना जर पती परमेश्वर जागे झाले तर त्यांचा निधनानाश होईल आणि त्याचं पाप मला लागेल. म्हणून एक दिवस एवढं खोडकर की बस त्या जगाच्या पाठीवर त्या दुर्वासारखं खोडकर कोणच नव्हतं. आणि ते दुर्वास म्हातारीनं अनुसूयानी उचललं आणि असं फेकून दिलं. जसं फेकलं, त्यांच्या गुरुकुलामध्ये
यज्ञ चालू होता आणि ती यज्ञात जाऊन पडलं. यज्ञात पडल्यानंतर महाराज ते जळायला लागलं आणि नारद महर्षीची स्वारी आली. नारद महर्षी म्हणलं हे गिऱ्हाईक पुढच्या कामाचं आहे, आता जळून देता कामा नाही. नारद महर्षीने बाहेर काढलं, त्याला बरं केलं, घेऊन गेले. वास, दूर म्हणजे लांब फेकलं आणि वास, तुझा वास नको अशी म्हणणारी माता दुर्वास म्हणून त्याचं दुर्वास नाव पडलं. फेकून दिलं, ते पुढं गेलं. एवढं खतरनाक तयार झालं बघा, एवढा अभ्यास, एवढं विद्वान झालं. हो, आम्हाला 20 शिष्य तयार झालं. आमची छाती अशी मावणार रस्त्यानं, आम्ही चालताना कुणाला धक्का द्यायला लागलो. 20 पोरं तयार झाली. दुर्वासाच्या मागं 60,000 शिष्य होत. रस्त्यानं सरळ चाललं काय? हो, अहो एखाद्याच्या मागं 100 मतदान असलं तर त्या आमदाराला गुडघ्या बांधते. 10 वेळा सांगतं दिवसानं, बघा साहेब आपलं तेवढं बघा. आता नुकतंच झालं का नाही? 100 असलं तर 10 वेळा आपण दिवसात. ह्याची 60,000 शेना आणि 100 बडकर 1 शिष्य. आणि जिथं जातील ना तिथं दुसऱ्या 2-4 दिवस चकित चालू करायची नाही. अख्ख्या गावाचा फपुटाच, काय शिल्लक राहायचं नाही. 60,000 खाणं यांचं म्हणजे काय खंडीनं. महाराज दुर्वास जेवाय आलं, एक तर आमंत्रण कोण देत नव्हतं आणि एक दिवस गेलं ते अयोध्येत आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली. राम 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 राम. का लावता? काय नाही, चालली यात्रा, आमची तीर्थयात्रा. होय, बर. काय जेवणा पाण्याची व्यवस्था? तर रामानं विचारलं नाही, पण विचारलं नाही. अजून काय कुठे एखादा दाता भेटला तर बघायचं, करायचं, प्रसन्न जायचं पुढं. बर या मग, या स्नान संध्या आटपून शिरोळी नदीत ना मी तुमची जेवणाची व्यवस्था करतो. वा रामा, तुझ्या घरी आज प्रसाद ग्रहण करायचा आनंद आहे. एवढं म्हणलं माग सरलं आणि परत दुर्वासाच्या काय डोक्यात आलं. आता म्हणला आला गणित फसतय. परत रामाच्या जवळ. रामा म्हणला तुझं जेवण नको आम्हाला. राम म्हणले का? आता तुम्ही म्हणला होता जेवण करायचं आणि आता नाही म्हणता. नको का? अरे तुझी बायको रावणाच्या इथं राहून आली, तुझ्या घरचं अन्न खाऊया आम्ही. नको, आम्हाला तुझं अन्न नको. पण परत रामाच्या लक्षात आलं, दुर्वासाच्या लक्षात आलं की जर ही पंगत डावलावी तर पुढं आणि मिळेल म्हणून सांगता येत. बरं आपण काय 2-3 आहे 4 आहे वय, कुठंतरी जाऊन खाऊ. आता आपल्या संघ हे 60,000 शिष्य जर उपाशी मिळलं तर काय सरळ सप्त्यातली एखादी पंगत कॅन्सल झाली तर आयोजकाला घाम फुटतो. त्या जेवणाचं काय करावं? आता आमचे महाराज दिंडी चालवतात, त्यांना अनुभव आहे. रस्त्याला चुकून एखाद्या माणसानं सांगावं वा आजचं जेवण आमचं आज होतं पण अचानक कोणतरी गेल्यामुळे आज जेवण कॅन्सल आहे, तुमचं तुम्ही बघा. असं जेवाय बसायला 1 तास अवधी ना आधी सांगावं. काय पळापळी होती तुम्हाला काय सांगायचं. आम्ही बघतो त्यातच आहे, लय अवघड. पण दुर्वास म्हणला हे जर ह्याला नाही म्हणावं, जाऊ दे आपलं कसं काय असं ना, घेऊ खाऊन बघू परत कुठं पापाची ते करू. अयोध्या रामाला म्हणला ठीक आहे येतो जेवायला. राम म्हणला जावा नदीवर जावा, या तुमची स्नान सध्या आटपून तोपर्यंत जेवणाची तयारी करतो. माझ्याकडे काय कमी भरपूर आहे. ही गँग गेली सगळे, दुर्वास मुनी हे सगळी शरूय स्नान करायला लागले. काय गाड्याने कपडे काढली आणि तेवढ्यात नारद तिथे गेले. नारद म्हणले दुर्वास मुनी काय बेत आहे आज? काय नाही म्हणले, अहो हे रामाच्या इकडे जेवायला चाललो. काय राव तुम्ही एवढे मोठे तपस्वी साधू, हा तुम्हाला पटतं का? अहो त्याची बायको कुठे राहून आली या, तुम्ही त्याच्या घरी जाऊनार, काय वाटतं का तुम्हाला? नाही म्हणले मागाशी माझ्या डोक्यात आलं होतं बरं का, पण म्हणलं हे कसं नाही मला हे पटत नाही तुम्हाला. बघा आता म्हणला तुमच्या आहे ना. नारद गेलो निघून. नारदाने टाकली काडी. नारदाने काडी टाकली. नारद सीतामातेच्या महालात आली. माता नमस्कार. का लावता? काय नाही म्हणले आज पंगत आहे वाटतं तुमच्याकडं. कोण म्हणलं? काय नाही दुर्वास भेटले होते नदीला. बर मग काय चर्चा? काय नाही मला माझी इच्छा नाही जेवायची. सीता रावणाच्या इथनं राहून आली, काय तिच्या हातचं खायचं आहे, पाप डोक्यावरती घ्यायचं आहे आणि कसं खावावं. कोण म्हणलं? दुर्वास म्हणला. हो. सीतेनं हातावर पाणी घेतलं आणि जो मला नावं ठेवतोय, पतिव्रतेचं सामर्थ्य सांगतोय, जो मला नावं ठेवतोय त्याची बाई कर.
महाराज ही 60,000 कोण नदीत उतरला होता. नदीत जशी बुडी मारली तसा बाहेर आला, तसा दुर्वासाचा दुर्वाशी झाली बघा. हो, हे जटा मोठ्या डोंगरा एवढ्या गडी सगळं बाहेर आलं की सगळं लज्जा रक्षणासाठी कपडी वडतं तर काय करतं तर बाया झाल्या यांच्या. आणि बाया झाल्यानंतर ही पळत आली हो भगवान श्रीकृष्णाकडे, प्रभू रामचंद्राकडे. देवा, हे काय रे केलं आमचं, काय गुन्हा होता आमचा. माझा दृष्टांत संपला. दृष्टांत लय लांब आहे, लय लांबडा दृष्टांत आहे, थांबवतो. हे दुर्वास कुणाचे पुत्र, कुणाचे पुत्र, अनुसूया. म्हणजे तुम्ही जागे आहात. अनुसूयाचे, अनुसूयाचे पुत्र दुर्वास, एक चंद्र आणि एक भगवान दत्तात्रय. मागाशी माझा विषय चालला होता. नारद महर्षी पोचले वैकुंठात आणि लक्ष्मी मातेला हे सांगत होते. लक्ष्मी मातेला सांगत होते सकाळी साळी पेरली तर संध्याकाळी तिचा भात शिजतोय, एवढं सामर्थ्य पतिव्रतेच आहे. ती म्हणजे शक्यच होणार, आमच्यापेक्षा श्रेष्ठ या जगात कोण चालणार नाही. बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी अशी लोक असतात, आपल्यापेक्षा मोठा झालेला माणूस त्यांना खपत नाही. पण साधूच अंतकरण तसं नसतं. आपणा पारिके तत्काळ काळ वेळ तया लागे. विठ्ठल नाही, काळ वेळ तया लागी. महाराज त्यांच्या जवळ एखादा माणूस आला की ते त्यांच्यासारखं करतात. नारद महर्षीने सांगितलं, लक्ष्मीने मीटिंग बोलवली. बरं, मीटिंगला कोण, महिला बचत गटाची मीटिंग त्यांची. हो, सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी, सावित्री, सरस्वती नाही सावित्री, सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी या तिघींची मीटिंग झाली. म्हणजे काय ऐकलं का, हो ऐकलं की काय म्हणतंय, काय नाही म्हणले. अशी गोष्ट कानावरती आली, कळली का तुम्हाला काय गोष्ट आली. अगं कोण, अनुसूया नावाची एक पतिव्रता आहे आणि तिची आपल्यापेक्षा ताकद जास्त आहे. मग काय नाही म्हणली, ज्यांच्या जीवावर ज्यांच्या सामर्थ्यानं ती एवढी मोठी श्रेष्ठ झाली ते सगळे मालक बोलवून घेतले आपोआपले. हो, या जगाचा नियम आहे, जगाचा नियम आहे. काका, मलाही 10 महिन्यात चांगला अनुभवायला आला का नाही. हो, मी म्हणणारा गडी, हो, वाघ म्हणून बाहेर चालणारा गडी घरात गेला की मांजर होत. मांजर म्हणूनच राहावं लागतं. मी जरी आता एवढा तावानं ताकदीनं इथं बोलत असलो तर गाडी गेटच्या आत लावली की बुवा पण सोडायचं आणि नवरा पण धरायचं. हो, घरात गेलं की होय ग, काय ग, काय करू ग, भात टाकू का, फोडणीला टाकू का, भाजीला फोडणी देऊ का, हा दळण आणू का. चांगला अनुभव दिसतो. मी काय अजून आणलं नाही, पण आणावं लागेल थोड्या दिवसात. काय सांगायचं बा, एवढा किती दांडटक गडी असू द्या, पण घरात आला की त्याला तिच्याच म्हणण्यानं चालावं लागतं. मग आपलं काय, त्यांनी ऐकलं, तिघींनी आपलं नवरं बोलवून घेतलं, ब्रह्मा विष्णू महेश, आणि म्हणले काय का आमच्या इथं, हो, आमच्या इमेजला आता धक्का लागायला लागलाय. हो, आम्ही पतिव्रता आहोत ना, आमच्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ व्हायला लागले. तिचं पतिव्रतेचं हरण झालं पाहिजे, ती पतिव्रता नष्ट झाली पाहिजे, असं काहीतरी करा. आता काय करायचं, त्यांनी सांगितलं, तुम्ही अत्रि ऋषीच्या आश्रमात जा आणि तिथं जी अनुसूया आहे तिला, विठ्ठल अनुसूया जी आहे तिचं पावित्र्य थोडस कमी करा. हो, तिचं एवढं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य कमी करा. असं म्हणल्यानंतर महाराज, हो, देव म्हणले, अहो असं करू नका, ती श्रेष्ठ आहे, तिची देवावरती सत्ता आहे, आम्हाला असं करता येणार नाही, तिच्या नजरेनं आमची राख होईल एवढं तिच्यात सामर्थ्य आहे. ते म्हणजे आम्हाला काही माहित नाही. काय करायचं, भिक्षुक म्हणून जा, आणि भिक्षुक म्हणून जा आणि तिला, हो, नग्न अवस्थेत तिच्याकडून प्रसाद घ्या. आता देवांचा नाईलाज झाला.
आता बायकोचं नाही ऐकावं तरी अडचण, ऐकावं तरी अडचण. पण काही काही गोष्ट त्यांच्या ऐकलेल्या फायद्याच्या असतात. असं म्हटल्यानंतर आता उशीर झालाय म्हणून मुद्द्याला येतो, नाहीतर माझ्या डोक्यात होतं एक दृष्टांत सांगायचा, पण असू द्या. आता असं म्हणल्यानंतर निघाले बाबा. याने भिक्षुकाचं रूप घेतलं, आले रात्री ऋषींच्या आश्रमात आले. आश्रमावरती फेरफटका मारला. दुपारच्या वेळेला आले. काही ठिकाणी दुपारी फुलं का टाकतात याचं एक शास्त्रीय कारण आहे, संध्याकाळी का टाकतात याचं बी शास्त्रीय कारण आहे. कारण की ते मध्यान्ह काळी म्हणजे 12च्या सुमारास आत्री ऋषींच्या मुनींच्या आश्रमामध्ये आले आणि भिक्षाम देही अशी आरोळी दिली. महाराज बाहेर आल्या, काय हवंय? काय नाही माते, आम्हाला भिक्षा पाहिजे, पण एक अट आहे आमची, तू नग्न अवस्थेत आम्हाला भिक्षा वाढली पाहिजे. तिच्या लक्षात आलं. तिनं तिच्या नजरेनं पाहिलं आणि 3 बाळं केली. 3 लहान बाळं केली आणि त्यांना दुग्धपान केलं, स्तनपान केलं. आणि स्तनपान केल्यानंतर ती राहू लागली. बाळ तिथं राहू लागली, खेळू लागली, बागडू लागली. रोजच्या आईच्या वात्सल्यानं त्यांना सांभाळू लागली. तवर वैकुंठात कालवा झाला, ब्रह्मलोकात कालवा झाला, कैलासात कालवा झाला. अरे आपला पती गेले होते काम करण्यासाठी, अजून का आले नाहीत? का आले नसतील? कुठं गेले होते? अनुसयाच्या आश्रमात. चला बघायला. बघायला चला म्हणल्यानंतर या तिघी आल्या. आणि तिघी आल्यानंतर महाराज त्यांनी समोर पाहिलं, आवाज दिला, अहो आमचे मालक इकडे आले होते. ते मालक कुठं आहेत? ते म्हणजे मालक कोण तुमचे मालक? तर तिने आमचं स्वरूप सांगितलं, मी लक्ष्मी आहे, ही सावित्री आहे, ही पार्वती आहे, आणि ज्यांच्या करता आलोय ते ब्रह्मा विष्णू महेश तुमच्याकडे भिक्षा मागण्याकरता आले होते. बर, मग भिक्षा मागण्याकरता आले आणि आल्यानंतर कुठे गेले? आहेत की, कुठे आहेत? पाळणा धावला. आणि पाळणा धावल्यानंतर म्हणजे पाळण्यात आहेत, आपापला पती वळका आणि घेऊन जा. ह्या गेल्या पाळण्याकडं. पाळण्यात बाळांच्याकडे बघितलं आणि एकमेकीच्या तोंडाकडे बघितलं. आता नेमकं वळकावं कसं? लहान बाळ एकसारखी दिसत होती. म्हणले आता पंचायतच झाली, आपलंही पतिव्रती नष्ट व्हायचं इथं. मी जर तुझा पती उचलला तर माझं पतिव्रती नष्ट, तू माझा उचलला तर तुझं पतिव्रती नष्ट. आता उचलायचं कसं? याचनेनं अनुसया मातेकडे पाहिलं आणि म्हणले, माते आमची एक विनंती आहे, आमचे पती होते तसे करून द्या. माता म्हणली, खऱ्या अर्थानं जी आपल्या पतीच्या मताला अनुसरून चालते ना, तिचे फार मोठं सामर्थ्य त्या ठिकाणी लक्षात आलं त्यांच्या, की अरे खरंच आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असं म्हणल्यानंतर परत मूळ स्वरूपात आले. आणि मूळ स्वरूपात आल्यानंतर मातेनं सांगितलं की देवा, ही परीक्षा झाली, पण मला वाटतंय तुमच्यासारखा एक मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. पुत्र व्हावा ऐसा गोंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. असा एक तरी पुत्र दे, एक असा पुत्र दे की त्याचा तिही लोकी झेंडा लागला पाहिजे. त्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेशाने आपला एक तिघांचा अंश तिच्या उदरामध्ये घातला आणि या ठिकाणी अनुसया माता गरोदर दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया.
नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी दया रोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी विठोबार घुमाई जय जय विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडली कवळदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ढबार कुमाई ढबार कुमाई ढबार कुमाई जय जय ढबार दर्यावतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, बाबा ह्या विश्वाचं तारण करण्याकरता, विश्वाचं पालन करण्याकरता बोलू नका, ऐका 5 मिनिटात मी कीर्तन सेवा संपवणार आहे. हो, कारण की माझी तब्येत बी ठीक नाही. आज 3 कीर्तन आहे ती, अजून 2 आहे ती. हो, त्यामुळं थोडंसं इसाबात चाललंय. बरोबर वेळेत सोडायचे. अजून इथं अंतर बरंच आहे. नात्यापुत्याच्या जवळ जायचं. परत माघारी पुष्वात संध्याकाळचं कीर्तन आहे खातगुण स्टॉपला. त्यामुळं थोडंसं 5 मिनिटात समारोपाकडे येतो. नित्यनेमाप्रमाणे ज्या काय इथल्या चाली रूढीप्रमाणे जे जन्मोत्सव साजरा केला जातो त्याच पद्धतीनं होईल. फक्त थोडंसं ऐका. अशा पद्धतीनं ज्या वेळेस आणि गरोदर राहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मायबाप, पण ती अवस्था कशी आहे, त्याला मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे. काय शब्द आहे? बाळंत. काय म्हणतात? आईचा किंवा बाळाचा त्या ठिकाणी अंत आहे. एक तर आई किंवा बाळ याच्या जीवाला कधीतरी धोका होऊ शकतो. अशी आता सध्या ती शिजर प्रक्रिया निघाल्यामुळं बऱ्याच अंशी आई आदू होते, पण जीवन वाचलं जातं, पण आयुष्यासाठी आदू होते. पण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हे प्रकार नव्हता, त्यामध्ये कदाचित बाळ जर मोठा असेल तर आईचा अंत बरं का. बाळ जर आडवं झालं असेल तर आईचा अंत. असे अनेक प्रकारानं आई काय खाल्लं, देवासाठी काय केलं. आमच्या दादानी, भाऊ तुमचा त्यांचा परिचय नसेल, पण ते बी ड्रायव्हिंग लाईन मध्ये होते. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी सांगितलं असलं कीर्तना सांगू नका, पण आलंय अनाहोदानं सांगतो. ते गाडीमध्ये जे पॅसेंजर भरायचे, ट्रक होता त्यांचा, आणि त्यात जे पॅसेंजर बसतील ते काय दक्षिणा देतील, एक डबा केला होता त्यात टाकायचं. त्याच्यात त्यांनी हे भगवंत दत्तात्रयाचं मंदिर बांधलं. विश्वतारावया अवतार घेशी. हो, जगाच्या कल्याणाकरता बरं का, बाकी काय नाही. हो, जेवढं काय त्यातून भगवत भक्तीला लोक प्रवृत्त व्हावी, भगवत भक्ती करावी, आणि भगवत भक्ती केल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण करावं, याच्याकरता साधू संत प्रयत्न करत असतात. फार मोठे प्रयत्न असतात त्यांचे. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आदी करून जेवढे जेवढे महान तपस्वी साधू संत झाले ना महाराज, त्यांचा संसार बघा. संसारावर तुळशीपत्र,
पण जगाच्या कल्याणाकरता देवाला त्यांच्या दारात यावं लागतं, हे मोठं सामर्थ्य. बऱ्याच अंशी भगवंताकडे जाणाऱ्यांची संख्या, मगाशी मी सांगितलं की भगवत भक्ती करत असताना माणसानं निष्काम भावनेनं भक्ती करा, देव निश्चित स्वरूपानं फळ तुम्हाला देणार आहे. देव विचारतोय, तुकोबारायांच्या घरातल्या आईच्या वडिलाच्या तुकोबारायच्या हनवटीला हात लावतोय देव, आणि देव म्हणतोय काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. का घ्या तर ह्याने 8 पिढ्यात काहीच मागितलं नाही देवाला, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची जाणं. मला सांगा, ते तुकोबाराय कुठं आणि आपण कुठं? कीर्तनकाराच्या पायात पडून, कीर्तनकाराच्या पाया पडून कीर्तनकाराच्या हातात 10-5 रुपये दिलं तर आपण कीर्तनकाराला सांगतो यंदा पोराचं होऊ द्या. जर मला तुम्ही सांगा कीर्तनकाराच्या बुवाच्या आशीर्वादानं तुमच्या पोराचं लगीन जमलं असतं तर आम्हाला कशाला मध्यस्थी घालावं लागतं? 2-3 वर्ष हिंडत होतो का नाही, बघता का भाऊ म्हणलं लागा आता तुझं होत नाही बरं का. मी म्हणलं नाही झालं तर का मी काय दाढी काढणार नाही. मी आमच्या मंडळीला सांगितलं, मंडळी म्हणली एक दिवस, म्हणजे त्यांना राग आहे ह्या गोष्टीचा, पण आता कसं आलंय पदरात म्हणून सांभाळायचं. एक दिवस मी सासरवाडीला चाललो होतो, त्या भागात मसवड भागात सासरवाडी, आणि कीर्तनाला चाललो होतो. कीर्तनाला जाताना आपलं गाडीत 2-3 पोरं होती, गायकवादक सगळी तिकडे होती. म्हणलं आता गाडी आणायच्या मोकळे तर मंडळीला घेऊन जाऊ. बरं तिची बाई एवढी इच्छा नव्हती की चला आपलं आईला भेटावं, बापाला काय नव्हतं, पण माझीच इच्छा म्हणून मी म्हणलं ऐकलं का, काय म्हणताय? काय नाही अगं तिकडं तुझ्या माहेराकडे कीर्तनाला चाललोय, तुला जाताना सोडतो. बळच ते चित्रात मी गाडीत घातलं. तिची इच्छा नव्हती बरं का, पण घातलं गाडीत, आणि गाडीत घालून मी तिला घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर सासरवाडीत गेलो. सासरवाडीत गेल्यानंतर जावायला फार मोठा मान बघा. गाडी उभी केली, आणि गाडी उभी केल्यानंतर गाडीतली वजं पहिलं मी खाली उतरवलं. आपला अधिकार आहे तो. बॅगा सगळ्या उतरवल्या, घरात ठेवल्या, तिला सोडलं, आणि मी पुढे कीर्तनाला निघून गेलो. कीर्तनाला निघून गेल्यानंतर महाराज कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर परत माघारी आलो. आपलं काम करावं म्हणून बॅगा उचलल्या, परत गाडीत ठेवल्या, आणि गाडीत ठेवल्यानंतर ती आमची लक्ष्मी सरस्वती गाडीत बसली. आणि गाडीत बसल्यानंतर महाराज गाडीत बसल्यानंतर ती माझ्या संग काही एक शब्द बी बोलली नाही. माझा बीपी वाढायला लागला. मी सगळ्याचा बीपी लो करतो, पण माझा वाढला. जशी बिचारी गाडीत बसली, तिनं गाल फुगवलं. बरं माझं तेवढ्या डेअरिंग होईना. बरं नवीन झालेलं कशाला काय बोला म्हणलं, हिथंच उतरली तर आपल्या गाडीला स्टार्टर मारला, बोलू नका, आणि गाडी पुढं घेऊन आलो. मसवड इतक्या गाडी घेऊन आलो. थोडंसं मनाला धीर दिला, मनातनं आतनं मनाला शब्बासकी द्यायचो. असू दे, असं होत असतं. विचार तिला काय झालंय, कशामुळं बोल ना, विचार तू तिला. पण माझं डेअरिंग होत नव्हतं. का बुवा आपला गरीब माणूस मी महाराज, हो कधी मी कोणाच्या आडव्या वाळल्या पाचुल्या पाय दिला नाही, पण आता बायकोच्या पुढं काय बोलावं हा माझ्या मनात प्रश्न आला. आणि तेवढ्यात मी तिला म्हणलं होय व, होय व. मी आवाजावं बोलतो बायकोला, होय व काय झालं. 21 रुपये मिळायच्या आधी बसलो. समजणे वाले को इशारा कापी. लाडक्या बहिणीचं 2100 मिळायच्या आधीपासून काय देव जाणं 70 रुपये दिवसाचं मिळतात का नाही का सोडा. तिला म्हणलं काय झालंय हो, काय झालंय म्हणता. परत गाडीला स्टार्टर मला, गाडी पुढं. म्हणलं बोलाय नको. पिंगळीच्या चौकात आलो, आणि चौकात आल्यानंतर डेअरिंगनं गाडी साईडला घेतली. घरी जर गेलो तर आई म्हणेल जाताना बिचारी चांगली नेली, तिने येताना काय केलं ती भांडण करून आणलंस. बरं आता 10 महिन्यात भाऊ मला हे कळलं ना, आईचं ऐकावं का बायकोचं ऐकावं. आईचं ऐकलं तर बायको म्हणती माझं ऐकत नाही, आणि बायकोचं ऐकलं की आई म्हणती बैल झाला. आता कुणाचं ऐकावं हा बऱ्यापैकी माझ्या 10 महिन्यात पडलेला प्रश्न मला आहे. तो काय अजून सुटलेला नाही. ज्याला सुटला असेल त्यानं कीर्तन झाल्यावर माझी गाडी घ्या मला सांगा. महाराज तसल्या डेअरिंगनं मी विचारलं, आणि मी काय करतो अंदाज घेतो तिचा. गाडीत पोरं होती. मी म्हणलं पोरं असल्यामुळं हे काय मला जास्त बोलणार नाही. पोराचा अंदाज घेतला, पोरांचा आधार मागं बघितलं पोरांच्याकडं. म्हणलं खरंच सांग काय झाले, काय इच्छा तुझी, काय इच्छा बिच्छा नाही. हो काय जरी झालं तरी चालेल, धोतार घालून तेवढं सासरवाडीला यायचं नाही.
अगं म्हणलं आपलं ह्याच्यावरच बरं चाललंय, आपलं रोजची एक दोन कीर्तनं करतोय त्याच्यावर तुझं बरं आहे. ती म्हणली काय बी असो, उपाशी मरू, घरी साड्या घाला पण धोतार घाला. ते म्हणलं झालं काय? म्हणले तुम्ही गाडीतनं उतरवलं आणि गाडीतनं उतरून तुम्ही कीर्तनाला निघून गेला. आणि तुम्ही ज्यावेळेस गाडीतनं उतरवत होता हो त्यावेळेस माझ्या मैत्रिणी तिथं आल्या, तुम्ही निघून गेला आणि तुम्ही निघून गेल्यावर त्या मला विचारतात ह्या बाजूला सासरा आलं होतं सोडायला. महाराज ना तिची चुकी नाही. आता काय करायचं, बुवाला एवढी मोठी दाढी, बुवा असा दिसतो. ती म्हणली मला पाया पडते पण माझ्या इकडे येताना थोडंसं टकाटक येत जा. काय करायचं, असली अवस्था आमची आहे. कुठनं चाललं होतं, कुठनं चाललं होतं? अहो हेच ऐकायचं होतं तुम्हाला. एवढा उशीर दत्तचरित्र सांगितलं तुम्हाला, त्याचं काही गांभीर्य नाही म्हणून म्हणलं जाता जाता 8 तास टाकावं का नाही. हो नाहीतर उद्या दादांना म्हणले असते यायला बुवा नव्हता बरोबर बरं का. एवढं म्हणून रिकामं झाला असता तुम्ही. असो, माझा मुद्दा एकच आहे, ज्या वेळेस ह्या गोष्टी घडत असतात त्यावेळेस गरोदरपणामध्ये त्याला ढोहाळं लागलं आणि वैराग्य प्राप्त होऊ लागलं. एवढं वैराग्य झालं. अनुक्रमानं हा अभंग पाहून घ्या, म्हणजे त्या पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल. पौर्णिमा तिथी होती, पूर्ण दिवसाचा त्या रोहिणी नक्षत्र होतं, हेमंत ऋतू होता. आणि त्या ऋतूच्या दिवशी मध्यान्हकाळी किंवा सायंकाळी 6:05 भगवान दत्तात्रयांचा जन्म आहे. आणि त्या जन्मकाळामध्ये भगवान दत्तात्रयांचं अवतीर्ण झालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. एक मिनिट, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बसून भजन करा सगळ्यांनी. भगवान दत्तात्रयाचा अवतीर्ण झालेला आहे. भगवान दत्तात्रय अनुसया मातेच्या पोटी जन्माला आलेला आहे. सगळ्यांनी भजन करायचे आहे. पुष्पवृष्टी करू नका, खाली बसा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खाली बसा माता भगिनीनो, खाली बसा. दिगंबरा दिगंबरा